एक महत्वाची बातमी, सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीत भीषण आग लागली आहे। सोलापूर शहरातल्या अक्कलकोट रोड एमआयडीसी भागात कारखान्याला ही भीषण आग लागली आहे। सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री 3च्या सुमारास आग लागली। या आगीत तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते, तर अद्याप सुद्धा 5 ते 6 जण या कारखान्यात अडकल्याची माहिती मिळते आहे। घटनास्थळी अग्निशमन दलाची मोठी टीम पोहोचली आहे, तर पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। तर घटनास्थळावरून आपले प्रतिनिधी सौरभ वाघमारे आपल्यासोबत आहेत। सौरभ, नेमकी आगीचं कारण काय? ही भीषण आग जी लागली आहे आणि किती जण अजून सुद्धा तिथे अडकलेत? कारण आहे जे सध्या स्पष्ट आहे, साधारणतः 3 जणांचा जो आहे तो आगीत होरपळून मृत्यू झाल्याची जी आहे ती प्राथमिक माहिती समजते। आणि या ज्या फॅक्टरीत आग लागली आहे ती फॅक्टरी साधारणतः कापडाची फॅक्टरी आहे। सोलापुरातील साधारणतः 10 ज्या अग्निशामक दलाच्या ज्या गाड्या आहेत त्या मागवण्यात आलेल्या आहेत। सोलापूर पासून 50-60 किलोमीटर वरती अंतरावरती असलेली अक्कलकोट नगरपालिका असेल, पंढरपूर नगरपालिका असेल, या ठिकाणाहून देखील अग्निशामक दलाच्या ज्या गाड्या आहेत त्या मागवण्यात आलेल्या आहेत। सोलापूर महानगरपालिकेच्या 6 आणि NTPC 1 अशा एकूण ज्या गाड्या आहेत त्या 10 अग्निशामक दलाच्या ज्या आहेत त्या गाड्या घटनास्थळी मागवण्यात आलेल्या आहेत। साधारणतः 3:30-4 वाजल्यापासून जे आहे ते आग विझवण्याचं काम सुरू आहे आणि आग अद्याप विझलेली नाही। घटनास्थळी पोलीस प्रशासन पण मोठ्या संख्येने उपस्थित आहे। अग्निशामक दलाचं जे कार्य आहे ते मोठ्या शर्तीवरती चालू आहे आणि या फॅक्टरीचे जे मालक होते त्यांचं कुटुंब या फॅक्टरीमध्ये अडकल्याची जी आहे ती प्राथमिक माहिती समोर येते। कुटुंबामध्ये एक 70-66 वयोगटातील जे फॅक्टरीचे मालक आहेत त्यांना अस्थमाचा त्रास होता असा देखील जे आहे स्थानिक नागरिकांचं सांगण्यात येत आहे। त्यांना चालता येत नव्हतं। त्यांची सून आणि 1 वर्षाचा त्यांचा जो आहे तो मुलगा या आगीत अडकलेला आहे असं एकंदरीत दीपाली सांगण्यात येत आहे। साधारणतः मोठी आग आहे। 3:30-4 वाजल्यापासून दीपाली ही जी आग आहे ही आग विझवण्याचं काम जे आहे अग्निशामक दलाचं जे आहे ते सुरू आहे। पोलीस देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। दीपाली, सौरभ, आजूबाजूच्या घरांना किंवा परिसरात काही आगीचा विळखा पडलाय का? तिथली काही माहिती समोर येत आहे? दीपाली, आजूबाजूच्या परिसरात तर काही तसं आग लागली का ते तर काही प्राथमिक माहितीनुसार काही दिसत नाही, परंतु आगीच्या ज्या धुराचे जे लोट आहेत ते आगीच्या धुराचे लोट जे आहेत ते सर्वत्र पसरतात। आसपासच्या 3 ते 4 किलोमीटर परिसरात जे आहेत दीपाली आगीचे धुराचे जे लोट आहेत ते दिसून येतात। कारण ज्या फॅक्टरीला आग लागली आहे ती कापड ची फॅक्टरी, ज्या फॅक्टरीमध्ये जे आहे ते कापड तयार होतंय। सोलापुरात जे आहेत ते टॉवेल असतील, चादर असेल, हे मोठ्या संख्येने या अक्कलकोट MIDC परिसरात जे आहे ते तयार होते। एकंदरीत जी माहिती येते ती कापड फॅक्टरीला आग लागली आणि ती आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाची जी आहे मोठी कसरत या ठिकाणी दिसून येते। दीपाली, निश्चितच सौरभ, याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।